बघा जी चे दोन उच्चार होत असतात, एक होतो ग आणि दुसरा होतो ज. पण ग केव्हा होतो आणि ज केव्हा होतो ते आज आपण बघणार आहोत. तर जीचा ग उच्चार होणारे शब्द सांगायचे काही आपण सांगा. गेम, गोड, गोड, गोल्डन, गॉड घेऊया. त्यानंतर घेऊया गोड, गोल्डन. आणखी भरपूर आहेत ना, ग चे उच्चार होणारे भरपूर आहेत. पण त्याबरोबरच ज चा उच्चार होणारे काही शब्द आहेत. मग ते कोणते येतात? गुड, एक येतोय जेम. त्यानंतर जिंजर. त्यानंतर येत आहे जायंट, जायंट. त्यानंतर येतोय जिम. यावरून आपल्याला काय लक्षात येते, ज्यावेळेस जी च्या नंतर ई आय वाय, ई आय वाय हे स्वर येत आहेत. जी च्या नंतर ई आय वाय हे स्वर येत आहेत. त्यावेळेस ग चा उच्चार आपल्याला काय करायचा आहे? जी चा उच्चार काय करायचा आपल्याला? ज असा उच्चार करायचा आहे. जेम, जिंजर, जायंट, जिम. आणि बरेचदा जी ई यांनी शेवट होणारे जे शब्द आहेत त्यांनी सुद्धा त्यांचा उच्चार सुद्धा आपल्याला ज असा करायचा असतो. फॉर एक्झाम्पल एज, केज आणि पेज. लक्षात आलं? जी ई शेवटी आलेला आहे म्हणजे जी च्या नंतर लगेचच ई आय आणि वाय यापैकी कोणताही स्वर लागला तर त्या जी चा उच्चार काय होणार आहे? ज असा उच्चार होणार आहे. लक्षात राहील सगळ्यांना? तो नियम सर्वांनी लक्षात ठेवायचा आणि वाचनामध्ये तो फॉलो करायचा.